कालचा ब्लॉग मला टाकता नाही आला कारण आज माझी डबल पेपर आहेत आणि आजच्या डबल पेपरमुळं माझी काल ब्लॉग टाकण्याची हिंमत नाही झाली कारण आज पण लवकरच चाललो आहे. आता जाणार आणि मराठी डिपार्टमेंटला जाऊन बसायचं डायरेक्ट. आजचा ब्लॉग टाकेल कारण आज जरा इंटरेस्ट आहे आजच्या ब्लॉगमध्ये. मी आधीपासून म्हणत होतो ना 28 तारीख बघा आज 28 तारखेचा ब्लॉग. आणि जमलं तर सॉरी माझ्याकडून कालचा ब्लॉग टाकणार नाही झाला, बट काही करू, मराठीचा विद्यार्थी आहे आणि वर्गाचा मॉनिटर क्लास मॉनिटर म्हणायला जरा विचित्र आहे, पण काही करू, कामं तर असतात. त्यामुळं ब्लॉग टाकणं म्हणजे कालचं जमलं नाही एवढं, पण आज ब्लॉग पण टाकणार आहे. आणि तुम्हाला माझी कॉलेजची बाकी परिस्थिती पण दाखवतो. चला, सध्या वाजलेत सकाळचे 6:15 आणि 6:15लाच मी नेमकं चाललो आहे. एकतर लय नंतर ह्या टायमाला चाललो आहे कॉलेजसाठी, आणि एकतर आज माझ्या हात कापायला लागलेत थंडीमुळं. भयानक परिस्थिती जाम आहे. चला कॉलेजमध्ये भेटू. 1 hour later. कॉलेजला आलोय, मराठी विभाग पाठीमागे. सगळा हिंदी आज मराठी जर्मन आणि इंग्लिश म्हणजे थोडक्यात लँग्वेज विभाग आहे हा. सकाळी एकतर म्हणजे लय महिन्यानंतर आलोय ह्या टायमाला आणि ह्या विभागाला. सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आहे. आणि एक गोष्ट सांगायची विसरलो, मला कधी खरं आवडतं असं एकटं म्हणजे व्ह्यूज ते बघायला. सकाळची मॉर्निंग स्टडी मला म्हणजे आईला काही म्हणजे एवढं पडे कोणा काय सांगतो, पण म्हणतात ना एक आवड असते प्रत्येकाची. मला ह्या गोष्टी आवडतात कधी. चला तर मला एक व्ह्यू दाखवतो. ही मोठ्या बिल्डिंग्स बनतात ना, त्यामुळं जास्त पुणे सिटीचा काही व्ह्यू दिसत नाही आहे. पण पुणे सिटी खरी ह्या झुडपांमुळं आकाराला येते. ही झाडे झुडपं नसतात, तर पुणे सिटीचा थोडक्यात आकारच नाही आहे. एका बाजूला मी पुणेकर असं नाही कबूल करतो, पुणे ह्या बिल्डिंग्समुळं नाही, या झुडपांमुळं. आणि या झुडपांनी जी शिवाजी महाराजांना मदत केली ना, या मदतीमुळं पुणे सिटीला आकार आहे. हे बिल्डिंग्स तर आत्ता बनले, ते पण झुडपं आधीपासून शिवाजी महाराजांच्या काळापासून लोकांना मदत करत आले. कदाचित त्याआधी पण केले असेल शहाजीराजेंना सुद्धा, पण शिवाजी महाराजांचा एक जो म्हणतात ना रुतबा आहे ना या झुडपांमुळे गनिमी कावा. चला मी लागतो अभ्यासाला. बघितला असेल तुम्ही आय थिंक सकाळचं माझं व्ह्यू. बाय. 3 hours later. गाईज एका गोष्टीसाठी सॉरी, कारण ब्लॉगला लय विचित्रपणाने टर्न लावतोय, कारण आजचा दिवस माझा विचित्र गेलेलाच आहे. कारण सकाळी माझ्यासोबत लय विचित्र ॲक्सिडेंट झाला आहे त्याचा. पण बघू, कारण माझी जी सकाळची PT ची एक्झाम होती ना, ती जरा डेंजरस झालेली आहे. म्हणजे आता जवळपास 3-4 महिने झाला असेल मी घरात फक्त खातोय पितोय झोपतोय, म्हणजे त्यामुळं माझं काही फिटनेसशी संबंध येत नाही आहे. आणि त्यावरून तुम्हाला तर माहितीच आहे मी हाय जंक फूड लवर. सो त्यामुळं आणि आजचा ब्लॉग मी खरं तर मंदिरात एंड करण्याचा ट्राय करेल, कारण आज वाटत नाही मी मंदिरात सुद्धा जाईल, कारण उद्या माझा सायकोलॉजीचा पेपर आहे. आणि आज मंदिरात जाऊन ब्लॉग एंड करणं म्हणजे माझ्यासाठी जरा रिस्कीच आहे.
मला की हिस्ट्रीचा पेपर गेला आहे तसा सोपा, पण पीटीचा जरा डेंजर झाला. म्हणजे आजचा पेपर नव्हता पीटीचा, पण योगा पे करायला सांगितलं होतं ते जरा माझ्यासाठी रफ अँड टफ घेतो. पास झालो आहे, माझ्यासमोर माझी मार्क्स काउंटिंग झालेली आहे, बट बघू. आणि 1पर्यंत मी फ्री झालो. 1 तास फ्रेंडसोबत बोललो, कौस्तुभसोबत. आता तुम्हाला तर माहिती आहे कौस्तुभ माझ्या जवळचा फ्रेंड आहे. आधीच्या पण ब्लॉगमध्ये त्याला ॲड केलेलं आहे. आणि जो आज इंटरव्ह्यू घेणार होतो ना, तो नेमका झालेला नाही आहे, त्यासाठी सॉरी. बट आय विल ट्राय की आजचा इंटरव्ह्यू मी उद्या घेऊ शकू. उद्या सकाळी जमलं तर लवकर जातो कॉलेजला इंटरव्ह्यूसाठी, बट बघू. कारण आज तर मी खरं तर थकलेलो आहे ना. आणि वाटत नाही सध्या तरी ब्लॉग एवढ्या लवकर एंड करावा, कारण माझी जी घरची स्टडी आहे ना सायकोलॉजीची, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. कारण घरात एंड ब्लॉगला करणं म्हणजे माझ्यासाठी जरा स्ट्रेंज आहे. सो त्यामुळं बघू. रात्री जातो मंदिरात आणि मंदिरातच ब्लॉगला एंड करतो. चला घरी तरी भेटू. बाय. गाईज मी सकाळी बनवत होतो, सॉरी एका गोष्टीसाठी सारखं खोटं बोलतो ब्लॉगमध्ये, कारण माझं एकतर फिक्स नाही आहे. मी कधी मंदिरात येईल, कधी मंदिरात नाही, कधी हे करेल ते करेल, त्यासाठी मनापासून सॉरी. मंदिरात सॉरी म्हणतोय मारुतीसमोर. कारण माझ्याकडून बऱ्याच ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टींबद्दल खोटं बोलणं झालेलं आहे, त्यासाठी वापस एकदा कान पकडून सॉरी म्हणतो. मनापासून सॉरी. छातीला हातलो, हे बघा माझी छाती इथे. बट खरंच सॉरी. मला नाही माहिती आता माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील की नाही, कारण माझा जो खोटारडापणा झालेला आहे, मी हे करेल ते करेल असं करेल तसं करेल, त्या बाबतीत तर अजून म्हणजे अजून एक तर मी विद्यार्थीच आहे. म्हणजे विद्यार्थीचं जाऊ द्या, पण म्हणजे माझ्याकडून जो विचित्रपणा होतोय ना, त्याबद्दल मी म्हणजे थोडक्यात मला सॉरी म्हणायचे मारुतीसमोर. आणि मी मंदिराच्या पण गावाला येतच आहे, सो काम पकडून सॉरी केलेला खोटा रडापणाबद्दल. आणि तसं म्हणायला गेलं तर मगाशी मंदिरात आलोय, आरतीची सगळी तयारी झालेली आहे, बुवा महाराजांची वाट बघतोय. आरती झाली की लगेच घरी जाणार आहे अभ्यासाला, ब्लॉगला एंड करून. नाहीतर चला ब्लॉगला आत्ताच एंड करतो, मला नाही वाटत टाईम भेटेल मला ब्लॉगला एंड करण्यासाठी, कारण उद्याचा माझा पेपर जरा रिस्की आहे, जरा हार्ड आहे. सो त्यामुळे आत्ताच ब्लॉगला एंड करतोय. सॉरी म्हणून सांगेन. सी यू टुमारो. उद्या सकाळी भेटू. बाय. गुड नाईट. शब्बा केला.